माझे पेपरचे वाचन अविद्या हे दुःखाचे कारण. डॉक्टर दत्ता कोहिनूरकर. कोहिनूर हिरा हैदराबादच्या गोवळकोंडा परिसरात सापडला होता. एक रत्नपारखी व्यक्ती काही कामानिमित्ताने गोवळकोंड्याला गेला होता. तिथल्या रस्त्यावरून जाताना त्याचे लक्ष रस्त्यावर खेळत असलेल्या मुलांकडे गेले. ती मुले एका विशिष्ट लगोरीचा खेळ खेळत होती. त्यामध्ये खूप दगड होते. त्यात काही वेगळे आहे हे रत्नपारख्याच्या लक्षात आले. त्याने मुलाला सोबत घेतले आणि त्याच्या वडिलांकडे गेला. वडिलांना भेटून त्याने त्यांचे ते शेत विकत मागितले. एरवी पडलेली जमीन ठेवून करायचे काय असा विचार करून त्या शेतकऱ्याने ती जमीन रत्नपारख्याला विकली. त्या रत्नपारख्याने कमी भावात ती संपूर्ण जमीन विकत घेतली. त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. कारण आज इंग्लंडच्या राणीच्या ताब्यात असलेला कोहिनूर हिरा त्याच जमिनीत सापडला आहे. हा हिरा राणीच्या मुकुटात चमकतो आहे. शेतकऱ्यासाठी ती पडीक शेत जमीन होती. त्यामुळे त्यातला दगडांचे मोल त्याला जाणवण्याचे काही कारण नव्हते. चमकदार दगड पाहूनही त्याला कोणाला काही विचारावे वाटले नाही. रत्नपारखी व्यक्ती नक्कीच हुशार होती. त्याने ती सर्व शेत जमीन विकत घेऊन तिथे खाणकाम केले. त्यातून त्याला अनेक हिरे सापडले. कोहिनूर हिरासह अनेक हिऱ्यांमुळे तो अब्जाधीश झाला. अशा कोट्यवधी हिऱ्यांची किंमत दिली तरी न मिळणारे आपले शरीर व त्याची इंद्रिय आपणास सहजपणे फुकट मिळाल्यामुळे त्याचा आपण वापर त्या मुलाप्रमाणे दगडासारखा करत आहोत. जगात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही बलस्थाने आहेत. बऱ्याच लोकांना ती माहीत नसतात. आवाज, उंची, बुद्धी, कल्पनाशक्ती, अभिनय अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांपैकी प्रत्येकाकडे काही ना काही असे विशेष असते. सर्वसाधारणपणे समाजात वावरताना किंवा अगदी कौटुंबिक पातळीवरही आपल्यातील बलस्थानांपेक्षाही कमतरतांकडे अधिक लक्ष दिले जाते. खऱ्या अर्थाने जर आनंदात जीवन जगायचे असेल तर बलस्थाने ओळखून त्यावर विशेष काम करायला हवे. आपले बलस्थाने माहीत नसणे हे अज्ञान दुःखाचे कारण आहे. म्हणून शरीर व मन महत्त्वाचे आहे. शरीरासाठी रोज व्यायाम करा, आहार विहार यावर लक्ष द्या आणि मनासाठी ध्यानधारणा करा. तसेच ज्ञानार्जन करून अविद्येला दूर करा. कारण अविद्या हे दुःखाचे कारण आहे.